सगळं करतो. जसं आरक्षणाचं तुम्हाला म्हणलं होतं मी बरोबर करतो, तसं मी सगळं व्यवस्थित करतो. विश्वास ठेवा. तुम्ही फक्त शांत राहा. माझी सगळ्यांना विनंती. अवघड कामं आहे ना, मी करतो ना आरक्षणासारखं अवघड. तुम्ही फक्त शांत राहा. तुम्हाला वाटत असेल शांत कवर राहायचं, मला तुम्हाला मोठं करू द्या, तुम्हाला अडचणीत नाही आणायचं कुठंच. तुम्ही सगळ्यांनी शांत राहायचं. सगळ्यांनी. एक अशी माहिती आली आहे की आरोपी आहेत त्या आरोपींच्या घरावर दगडफेक झालेली आहे अशी माहिती आहे. आणि ते नाही मला आणि ती आम्ही नाही तर ती त्यांच्याच लोकांनी केली असं त्यांचा आरोप आहे. नाही, त्याचं तर कामच आहे ते. कोणी धान्यानी त्याचा धंदाच ते खून करणं, खून करायला लावणं, त्या लोकांना पळून देणं, त्यांना साथ देणं. हे मंत्रिपदाचा उपयोग करून अजितदादाचा पक्ष डब घ्यायला आणला. आणि हे डागा आता फडणवीस साहेबांपर्यंत सुद्धा जाणार आहे. त्याच्यामुळं हे काय म्हणते त्याला नाही मोजित मी, पण हे असले हल्ले फल्ले काय करायचे. हे नाचके निघाले, नालायक निघाले. घरच्यांनी लेकरांनी काय केलं? माझी नियत वाईट नाहीये. घरच्यांनी काय केलं त्यांना काय करू नका. करणारापेक्षा करून घेणारा लय महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्ही फक्त शांत राहा. मी सकाळी सांगितलंय तुम्हाला, हे विकृत आहे, हे नासक्या मानसिकतेचं आहे. त्याच्यामुळे त्याच्या समाजाला सुद्धा नाही भोगून द्यायचं. याचे फळ याला भोगायला लागलेच पाहिजेत. त्याच्यासाठी आता सरकार आहे, मी आहे, आपली सगळी शक्ती आहे मराठ्यांची 6 कोटींची. काही ताण नाही घ्यायचं. तुमचं कायदेशीर लोकशाहीप्रमाणे फक्त बाकीचं हल्ले फल्ले काही नाही करायचे. त्यांना लगेच संरक्षणला कुठं कायला मग टूर निघत कुठं बी ती पोलिस घेऊन यांना फक्त एवढं ना दे. जीवावर बेतलंय हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवायचं. आमच्या आता जीवावर बेतलंय. आता याचा छडाचा लागला पाहिजे. पाटील तुम्ही सकाळपासून शांत